अटोळा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या हनी फार्मला आमदार अभिमन्यू पवार, बसवराज पाटील तसंच माजी आमदार सुनील राणे यांनी भेट देऊन मधुमक्षिका पालन केंद्राची पाहणी केली। यावेळी मधुमक्षिका पालन, मध उत्पादन, परागी भवन सेवा आणि शेतकऱ्यांसाठी या व्यवसायातील विविध संधींची माहिती घेण्यात आली। मधुमक्षिका पालन हा शेतीला पूरक व्यवसाय असून त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नासोबतच रोजगाराच्या संधी मिळू शकतात। मधमाशांमुळे पिकांचं परागीकरण भवन होऊन शेती उत्पादनातही सकारात्मक परिणाम होतो। अटोळा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। मध उत्पादनासोबतच परागी भवन सेवाद्वारे शेतीची उत्पादकता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। या शेतकरी केंद्रित उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केलंय। वाशिम जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाशिम पोलिसांकडून रात्रीची गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येते। या कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तिघांना अटक केली। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर काटा रोडवर संशयित तिघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। लखन जाधव, रोशन खोडे आणि करण घुले अशी आरोपींची नावे आहेत। अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी वाशिम पोलिसांनी आर्म्स ऍक्टच्या कलम 325 तसंच कलम 122 अन्वये गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। दारू नको विकास हवा असा निर्धार करत कोरेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावातील कथित अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक भूमिका घेतली। महिलांच्या तक्रारी आणि ग्रामस्थांच्या नाराजीनंतर गाव दारूमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात गोविंद माधव लवटे यांच्या नावाने जिल्हाधिकारी तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिव यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। गावात बेकायदेशीर हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास तातडीने चौकशी करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये संबंधित तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते, महिलांना त्रास सहन करावा लागतो आणि युवकांच्या भवितव्यावर परिणाम होतो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। दारूला हद्दपार करू, गावाचा विकास करू असा निर्धार करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडून प्रभावी कारवाईची मागणी केली। यावेळी पोलीस पाटील नीता बाचके आणि ग्रामपंचायत शिपाई काशीनाथ बाचके यांनी संबंधितांना नोटीस बजावली। खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17 माळ जंगल परिसरात एप्रिल महिन्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय। मृत व्यक्तीची ओळख मंगेश उर्फ काळ्या अर्जुन मनवर अशी आहे। पोलिसांच्या तपासानुसार धारदार शस्त्रानं गळ्यावर वार करून मंगेश मनवर यांची हत्या करण्यात आली होती। या हत्येसाठी आरोपींनी 6 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे। तपासादरम्यान पोलिसांनी सापळा रचून 8 आरोपींना अटक केली। आरोपींकडून गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। स्थानिक गुन्हे शाखा आणि खंडाळा पोलिसांच्या संयुक्त तपासातून या हत्येचा गुन्हा उलगडा झालाय। दरम्यान या हत्येमागील नेमकं कारण काय, सुपारी कोणी दिली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशाला इथं शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी माझी शाळा या संकल्पनेतून शासकीय वन महोत्सवाचं औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं वन महोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं आणि वन्यजीवांचं सृष्टीतील महत्त्व समजावून सांगितलं। या प्रसंगी प्रशालेच्या मैदानामध्ये विविध प्रकारची फळझाडं, फुलझाडं वृक्षारोपण करण्यात आलं। या वृक्षारोपणामध्ये गाव पदाधिकारी, विद्यार्थी, वन विभाग पदाधिकारी आणि यांनी सहभाग घेतला। यावेळी आलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या पदाधिकारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आलाय। सामाजिक वनीकरण विभागाचे सुभाष मातेरे वनरक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालाय। या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल 374 कोटी 31,43,481 रुपये थेट जमा करण्यात आलेत। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र या योजनेच्या निकषांमध्ये पात्र असूनही काही शेतकरी अद्याप कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत। अशा पात्र शेतकऱ्यांना देखील योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली। पालकमंत्री राठोड यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमितीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। माहिती शासनामार्फत
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनीवर आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जून 2026 पासून राबविण्यात येत आहे। सर्व शेतकरी यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्यानुसार गावनिहाय पात्र याद्या लाभार्थ्यांच्या लावलेल्या आहेत आणि मी आज आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी आपल्या जवळच्या आपले सरकार किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन आपली ई-KYC पूर्ण करावी आणि याचा लाभ घ्यावा। आपल्या सर्वांच्यासाठी आम्ही सेवेसाठी तयार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध ते वालसावंगी या मुख्य रस्त्यावर सायंकाळी भीषण अपघात झालाय। सुरुवातीला कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळल्याची माहिती समोर आली, मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत या अपघाताला वेगळं वळण मिळाले। कार चालकाने प्रथम मुख्य मार्गावर एका दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली, त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली। या अपघातात सुलताना बेगम जियाउल्ला खान आणि अख्तर बी खान या दोन्ही सासू सुनेचा मृत्यू झालाय। याबाबतची माहिती पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली। मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारध हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात। आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कार मधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते। त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती। सदर घटनेची माहिती केलेली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावतील शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोड पासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे। आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती। तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले, पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही। रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण येथून रेस्क्यू टीमला बोलवून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे। बुलडाणा जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली। शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडे जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी पाठवण्यात आली। या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या तपासणीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध आहे। लवकरच सर्व दिव्यांगांचं प्रमाणपत्र आणि त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान अनेक कर्मचारी नोकरी लागल्यानंतर दिव्यांग झाल्याचं किंवा काही अपघात अथवा काही कारणांमुळे दिव्यांगत्व आल्याचे प्रकार समोर आलेत। यातल्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांनी दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली अशा लोकांवर तातडीने कठोर कारवाई होणं अपेक्षित असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दिव्यांगांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नुकत्याच शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिव्हिल सर्जन लेव्हलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील जी टीम आहे त्या टीमकडे आम्ही आता जिल्हा परिषदेतले जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर विविध स्वरूपाचं दिव्यांगत्व तपासणीचे यंत्र वगैरे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी सुरू केलेली आहे आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लवकरच सर्व दिव्यांगत्वाची प्रमाणपत्राची पूर्णपणे फिजिकली तपासणी होईल असे आम्हाला आशा आहे। आता दिव्यांगामध्ये काही गोष्टी आमच्या अशा लक्षात आलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना नोकरीत लागल्यानंतर दिव्यांगत्व आलेलं आहे। म्हणजे नोकरीत लागताना तो एक सामान्य नागरिक म्हणून लागला होता, परंतु नंतर काही ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी शॉक बसून काही लोकांना दिव्यांगत्व आल्याचे काही प्रकार आहेत। याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की ज्यांनी दिव्यांगत्वाचं खोटं सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळवली आहे अशा लोकांना म्हणजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे।
सिव्हिल सर्जनकडून ज्यावेळेस हे सगळे रिपोर्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याची छाननी करू. त्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर झालेले अपंग आणि नोकरीपूर्वी असलेले अपंग यांची दोघांची प्रॉपर छाननी करण्यात येईल आणि पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं, मात्र त्यांना जात वैधता मिळत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जात वैधता समिती ही स्वतंत्र आणि कायदेशीर संस्था असल्याचं सांगितलंय. तसंच सर्वांना जात वैधता समितीसमोर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावीच लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मराठा कुणबी जे काही प्रमाणपत्र दिलं होतं त्याच्या व्हॅलिडिटी होत नाही आहे, काही रद्द केलं. असं आहे की फक्त मराठाच नाही तर राज्यामध्ये जेवढे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्या सर्वालाच व्हॅलिडिटीची जी प्रक्रिया आहे ती लागूच आहे. ओबीसीना लागू आहे, कुणबी मराठ्यांना लागू आहे, SC ST मुनेर वारलू हे सगळं लागू आहे आणि ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ती एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे आणि ज्याच्यामधून सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते आणि पूर्तता असेल तर काय अडचण येतच नाही. पण पाहिलं ना, बऱ्याच ठिकाणी काही अडचण येत नाही. आता काही ठिकाणी जर कागदपत्र नसतील तर एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतात. राजकीय जी मंडळी होते त्यांचे रद्द झाले, त्याच्यावरून आक्रमक झाले. मला त्यातली काही अधिक, मी फक्त मेरिटचं बोललेलो आहे की ज्या ठिकाणी पूर्तता कागदपत्राचे होते तर ते SC असो, ST असो, OBC असो, मराठा असो, कुणबी असो, मुनेर वारलू असो, कुठले समाज असो, जिथे व्हॅलिडिटी असेल तिथे काय अडचण येत नाही. उद्योगमंत्री येऊन गेले, पुन्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की हेली प्लांटचं काय झालं, तर पुन्हा ते म्हणतात की माहिती घेऊन सांगतो. म्हणजे काय, मला वाटतं ही दिशाभूल होते आहे काहीतरी. मागच्या वेळी वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत उद्योगमंत्री असताना जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये उद्योग सचिव होते, संबंधित कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी होते, त्यांच्या स्वाक्षरीने झालेला करार आहे जो रेकॉर्डवर आहे आणि त्यांचं मेमोरंडम MOU ज्याला म्हणतो ते सुद्धा शासनाच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे काही संभ्रम असं कारणच नाही. उद्योगमंत्री असं कसं सांगतात? त्यांना विचारा, मला माहिती नाही, तिकडे वगैरे नाही. मला माहिती, त्यांना विचारतो मी. रेकॉर्डवरून तुम्हाला सांगतो अशी वास्तव जी आहे की पण मुख्यमंत्र्यांनी हे घोषित स्वतः केलं आहे. TV वर बघा तर मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असतो. साहेब, उडान पुलाचा भाग मागे कोसळला, आता रस्त्यावर 2 ठिकाणी वेगवेगळे खड्डे अक्षरशः मोठे पडले, कार गेली, काल एका टिप्पर गेला. मी आयुक्तांना विचारतो, मला एक त्याची म्हणजे ऐकून आहे नेमकं कशामुळे घडलं माहिती घेतो. बँकेच्या अनुषंगानं काही ठरलंय का? बँकेचं ठरेल काय किरकोळ विषय आहे, छोटा विषय. राष्ट्रवादीच्या अनुषंगानं नव्यानं काही वाद निर्माण होताना पाहायला मिळतात. त्यांचा अंतर्गत विषय, आमचा काही त्यात विषय नाही. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रोडवर पावणे फाटा इथं 4 चाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यात भाजप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील आणि नाशिक कुंभमेळ्याच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. भाजपमध्ये जुने विरुद्ध नवीन असा संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय. जेनझी आंदोलनावरून भाजपमध्येच विरोधाभास असल्याचं सांगत काही नेते फॉरेन फंडिंगचा आरोप करतात, तर काही सरसंघचालक मोहन भागवत आंदोलनातील तरुणांच्या मताशी सहमत आहेत असं म्हणतात, असं अंधारे यांनी नमूद केलंय. मोदींनी 70 नंतर निवृत्ती घ्यावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावर बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा समाजाचं नेतृत्व करण्याची घाई असल्याची टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणामुळे मराठा समाजाचं नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत, ती मोडीत काढण्याचं काम केलं जातंय असंही त्या म्हणाल्यात. नाशिक कुंभमेळ्याबाबत महाराष्ट्रातील कंत्राटं गुजरातमधील ठेकेदारांना दिल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील ठेकेदारांना संधी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी केलाय. तसंच गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली. विजय चौधरी प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप्स आणि जयकुमार गोरे यांच्याबाबतही अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत. नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो बरोबरची गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत नाही. त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं व्हर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत
जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहीत नाही, माहीत असतानाही पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहीत आहेत. बरं का, मला गोरे माहीत आहेत. मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहीत. ज्या जयकुमार गोरेंच्याबद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी 9 आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. जरांगे पाटील म्हणतात की एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशी म्हणणे असू शकतं. काही गोष्टी उशिराने कळतात. मी म्हटलं ना, माझ्या पक्षप्रमुखांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या पक्षप्रमुखांना मार्केटिंग करता येत नाही. शिंदेसाहेब कसं हवेत चलता चलता विमान थांबून मार्केटिंग करू शकतात, तर त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल उत्तम आहे. माझे पक्षप्रमुख मात्र मार्केटिंगमध्ये थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांचा जो हातगुण आहे तो लोकांना जरा उशिरा कळतो. काही हरकत नाही, आम्ही त्यांच्याही मताचं स्वागत करतो. सोलापूर जिल्हा परिषदेचं एक सभागृह आहे, त्या सभागृहाचं जे आहे ते नाव बदलण्याचा ठरवलेलं आहे. शिवरत्न असं जे आहे ते पूर्वीचं नाव होतं, आता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं नाव जे आहे. मला वाटतंय मोहिते पाटलांच्या काहीतरी वडिलांच्या नावाशी संबंधित असणारं, साधर्म्य असणारं ते नाव होतं बहुतेक, आणि त्यामुळे त्याच्यातला जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे. परंतु सोलापूरमधल्या सध्याचा सगळ्यात बर्निंग इश्यू काय आहे तर जरी उजनी धरण भरलं असलं तरी सोलापूरच्या शेती मातीला पुरेसा पाऊस झालेला नाही. जी एक वेळची पेरणी केली होती ती धूळ पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करताना बोगस बियाणं उगवलेलं नाही. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. हे ज्वलंत मुद्दे सोडून मला नाही वाटत की मी नॉन इश्यूजवर भांडत बसावं. जरांगे पाटील असं म्हणतात की मला कधीही अटक होऊ शकते की माझ्या सभांवरती वगैरे दगडफेक होऊ शकतो. आज तुम्ही गंभीर आरोप केले. त्यांना तसे काही इनपुट असू शकतील, त्यांनी त्याच्या संदर्भात काही मांडणी केली असेल तर त्यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र एक नक्की आहे की भाजपच्या काळात आपण जे बघत आहोत, भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भाजप आंदोलनं मोडीत काढतं. मग तो मराठा आरक्षणावरचा लाठीचार्ज असेल, बारसू रिफायनरी आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला, अश्रूधूर आणि गोळीबार प्रकरण असेल, किंवा आत्ता जेनझीवर केलेला पॅलेट गनचा वापर असेल, तर भाजपाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. आंदोलकांची सायकोलॉजी समजून घेण्याची जी मनोभूमिका आहे ती मनोभूमिका भाजपाकडे नाही. भाजपा सत्तेच्या अहंकाराने पछाडलेली आहे आणि तो अहंकार इतका वाढला आहे की त्यांना मराठ्यांच्या मनातला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये. नाशिकच्या कामावरून जे महंत आहेत त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. कामाच्या बाबतीत त्यांनी कुठेतरी नाराजगी. नाही, नाशिक बघा आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, पण या कुंभमेळ्याच्या संदर्भाने असणारी जी सगळी कंत्राटं आहेत ती सगळीच्या सगळी कंत्राटं ही गुजराती ठेकेदारांना देण्याचा सपाटा सरकारने चालवलेला आहे. मुळात जर कुंभमेळा महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना तुम्ही काम का देत नाही? एकीकडे तुम्ही आत्मनिर्भर भारत म्हणता, मग आत्मनिर्भर भारत असतानाच आत्मनिर्भर महाराष्ट्र का होऊ नये? कुणाला वाटतंय की आत्मनिर्भर महाराष्ट्र होऊ नये, महाराष्ट्रातला ठेकेदार मोठा होऊ नये, मराठी माणसाला काम मिळू नये? आणि यासाठी प्रयत्न कोण करतं? कारण शेवटी कंत्राटं देण्या घेण्याचं जे काम आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठीची जी की पर्सन आहे ते गिरीश महाजन आहेत. मग गिरीश महाजन हे संकटमोचन जरी भाजप म्हणत असली तरी गिरीश महाजन सध्या गुजरातच्या ठेकेदारांच्या साठीचे कंत्राट मोचन झालेले आहेत का? कारण त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतो. चला घ्या रोल झालं का? काही आजकाल तर सोलापूर दौऱ्यावरती आहात, संपर्क प्रमुख म्हणून बैठका देखील विधानसभा आणि आयोजित केल्या. कार्यकर्त्यांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली खांडेपालाच नंतर. काय नेमक्या चर्चा होत आहे त्या सगळ्या? हे चालत असतं थोडंफार. काय असतं की एका रुळावरून दुसऱ्या रुळावर रेल्वे जात असेल तर तिचं सुद्धा थोडासा खडखडाट होतो. तसंच छोटासा खडखडाट होणं स्वाभाविक आहे. परंतु ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की खूप समाधानकारक सध्याची 2 महिन्यातली प्रगती आहे. मी गेल्या 2 महिन्यातला आढावा घेते सगळ्याच जिल्हा प्रमुखांकडून. विधानसभा निहाय बैठका आणि एकूण पक्षाचा जो अजेंडा आहे
त्यावर आपण काम करतोय आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, महेश धाराशिवकरजी असतील, शरणप्पा किंगनाळकरजी असतील, तर हे सगळे खूप उत्तम पद्धतीने काम करतात. साहेबांनी खरं पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा टोप टाकलेली आहे. त्याला उत्तर भाजपकडनं दिलं जातं. मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पदासाठी 19 मध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं नवनाथ बनवलं. जाऊ द्या, एवढ्या चिल्लर त्याच्यावर बोलू नये आपण. जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल तर त्याच्यावरती नक्की विचारा. कुठे काहीतरी अशा भुंकणाऱ्यांवर बोलावं. चला, ज्योती वाघमारेंवर बोलायचं नाही, तुम्ही काय, तुम्हाला राज्याच्या अजेंड्यावर काय विचारायचं ते विचारा ना. मी आहे महागद्दार म्हणतायत उद्धव ठाकरे. नाही, सॉरी, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला की काही लोक कुठेही असले तरी तो जो ऑरा असतो तो त्यांना येऊ शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगते की अशा चंगूमंगू लोकांवर नाही बोलणार मी. ते खरं तर जेनजींचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे सातत्यानं जेनजीशी संवाद साधण्याचे प्रयत्न आता करतायत. मध्यंतरी सरसंघचालकांची मुलाखत झाली, आज मोदीजी IITN विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. नाही, मला मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात. कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत, याचे डोस पाजळत राहतात. कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत जे जेनजीला अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनजीच्या मताशी मी सहमत आहे असं म्हणत आहेत. मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडले ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडले आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना आपल्या घरी बोलवून भेटतायत, पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाहीयेत. आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केलाय. त्या जेनजी सोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहांबद्दल जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवतजी सुद्धा सहमत आहेत. तुम्ही जी भूमिका मांडता किंवा विरोधक जी भूमिका जेनजींबद्दलची बोलत होते तीच भूमिका सरसंघचालकांनी मांडली आणि त्यामुळे कदाचित अंबादास दानवेंनी आज सरसंघचालकांची भेट घेतली, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मला असं वाटतं की जेनजी असतील किंवा एकूण त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या वरचे जे काही आरोप आत्ताचे केलेले आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म्स करायला किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली आहे. ट्विट केलं तुम्ही आता विजय चौधरी यांचं, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये आपण केला की जयकुमार गोरेंना टक्केवारी द्यावी लागते. सोलापूरचे पालकमंत्री बघा, विजय चौधरी हे भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत, आता फरार आहे बहुतेक. आणि त्या ज्या ऑडिओ व्हायरल झालेले आहेत त्याच्यामध्ये PA अटक झालेली आहे. त्यामुळे त्या ज्या ऑडिओ आहेत त्या ऑडिओ आत्ता ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहेत आणि जवळपास 7,500 ऑडिओ आहेत ज्यातली एक ऑडिओ बाहेर येते. मला वाटते की विजय चौधरी आणि PA याच्यावर आपण चर्चा करतोय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यातला जो कंटेंट आहे तो भयंकर आहे. जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीद सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करतायत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्या बद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई, कुठेतरी मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सुरू केलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कुणबी दाखले होते ते रद्द करण्याचं काम बावनकुळे करत आहे. त्याच्यावरून त्यांनी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब, मी कालही त्याच्यावर बोलले की शिंदेंना मराठा मॅन होण्याची घाई लागली.
आणि त्यांनी मराठा मॅन होण्याची घाईच्या नादामध्ये अत्यंत घाई गडबडीमध्ये फार अभ्यास न करता किंवा ज्याला एक काय म्हणता येईल एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट जे बनवून असतं ते सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट केलं नाही, तर दुसरीकडे शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा, ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगू द्यावा. शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये ही मात्र आमची अपेक्षा आहे. खरं तर तुम्ही सोलापूरला आलेला आहात. संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात मध्यंतरी काही वाद सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही सोलापूरला येता आणि तीच क्लिप तुमच्या ऑडिओ क्लिपमध्ये लागली. तुम्ही आता बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न देखील केला. इलोरा उलगडून सांगता काय नेमकं? नाही, मी परत एकदा आपल्याला उलगडून सांगते, असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबिली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ, काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन, उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोचवतात. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोहोचवण्याचं काम केलंय, परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे ही भाजपमधल्या इतर लोकांना अजिबात त्या सत्तेचा आस्वादच घेऊ देत नाहीये. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कोणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. ताई, संजय राऊत आणि जयकुमार गोरेंचा जो वाद चालू होता त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया दिलेला होता की त्या ठिकाणी कुणाला डॉक्टरेट काय मिळाले, काय सर्वत्र ट्रेंड त्यावर नाही, मला माहित नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंग मध्ये का चाललंय. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कुणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का, काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणताय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होती. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाही, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाही.